सुपर प्रिटी आणि त्याची क्वालिटी फिनिशिंग खूप सुंदर दिसतीये. दिस इज व्हेरी नाईस. मी तेच म्हटलं ना, की त्याचं जे बारकावे आहेत ना, तुम्ही छान मेंटेन केलेले आहेत. तुम्ही बघितलं तर बेलपान मोत्यांचा वापर आहे आणि इथे हे प्रॉपर असे हेवी मोती लावण्यात आलेले आहेत. हे अलीकडे खूप छान हां, चाललंय. सध्या साडीवरती हे एक नुसतं घातलं हां, तरी सध्या सुंदर याचा खूप दिसतं. ट्रेंड चालू आहे आणि डिझाईन्स पण खूप छान प्रिटी आहेत. हे बघा हे डेली यूजला वगैरे हो, पण हो, किती डेली छान यूज आहे. करू शकता. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा स्पेशल दागिन्यांची खरेदी करणार आहोत. ₹50 स्टार्टिंग रेंजपासून तुम्हाला इथे दागिने अवेलेबल होणार आहेत. ₹50 ते लिटरली ₹3000 दागिन्यांची व्हरायटी आज आपण बघणार आहोत. आणि खास गोष्ट म्हणजे सगळे दागिने हे त्यांचे स्वतःचे डिझाईन्स आहेत आणि त्यांनी हाताने बनवलेले दागिने आज आपण बघणार आहोत. त्यांच्याकडे जर तुम्हाला इन केस व्यवसाय करायची इच्छा असेल तर व्यवसायासाठीचे वेगवेगळे ऑफर्ससुद्धा आहेत. ते ऑफर्स कोणते आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. आता येते मुद्द्यावर, खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं आहे, तर आज मी आलेली आहे माझ्या फेवरेट लोकेशनला दादरमध्ये. सो दादर वेस्टला आल्यानंतर तुम्हाला स्टेशनच्या बाहेर यायचं आहे. हार्डली 2 to 4 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे मी सध्या. स्टेशनच्या बाहेर आलात ना तर नक्षत्र मॉलच्या जी लेन आहे त्या लेनच्या इथे आल्यानंतर तुम्हाला राईड घ्यायचा आहे. राईड घेतल्यावर तुम्हाला माझ्या मागे आयडल बुक डेपो दिसत असेल. सो आयडल बुक डेपोच्या समोरची जी गल्ली आहे त्याला छबिलदास गल्ली असं म्हणतात आणि इथे आहे छबिलदास स्कूल. छबिलदास स्कूलच्या अगदी अपोजिटला छबिलदास गल्लीच्या लेनमध्ये तुम्हाला रिच क्रिएशन नावाचं स्टोअर बघायला मिळणार आहे. सो आपण जाणार आहोत आणि सपना गावडे ताईंना भेटणार आहोत आणि प्लस त्यांच्यासोबत ज्या त्यांच्या पार्टनर्सनी या व्यवसायाला चालना दिली त्यांना सुद्धा आपण भेटणार आहोत. चला भेटूयात. नमस्कार, मी संतोष रिच क्रिएशनमधनं आणि तुम्ही सर्व ओळखतात तुमच्या आवडत्या ताई सपनाताई, संदीप दादा. मी रिच क्रिएशनमधनं आपल्या दादरच्या शॉपमधनं बोलतो आहे. सुरुवातीला सांगेन की रिच क्रिएशनची सुरुवात कशी झाली. तर आम्ही तिघं पण एका वेगळ्या क्षेत्रात होतो आणि कर्मधर्मयोगाने काय झालं की ती कंपनी अचानक बंद झाली. बंद झाल्यानंतर आम्ही तिघं पण अगदी एकदम शून्यामध्ये गेलो. शून्यामध्ये ह्याच्यासाठी गेलो की त्यावेळेला आमचे खर्च खूप होते. अगदी लाखाच्या घरात खर्च होते आणि त्याच्यानंतर दुसरं काय हे अगदी डोळ्यासमोर काळोख आलेलं आमच्या की काय करायचं कळलं नाही. मग अशा वेळेला काय झालं की तुमच्या सर्वांच्या आवडत्या सपनाताई त्यांना एक म्हणजे आवड होती दागिन्यांची. त्या आहे ना फावल्या वेळात आहे ना थोडं सामान आणून दागिने बनवायचे. मग मनात असं आलं की नोकरी तर असं नाही करू शकत कारण का 15 वर्षाचा गॅप झालेला. मी स्वतः एअरपोर्टमध्ये कामाला होतो. बोललो आता काय स्कोप नाही, आपल्याला एक व्यवसाय चालू करावा लागेल आणि हिची आवड आहे ना ती त्यावेळेला कामाला आली. मग सुरुवातीला आम्ही आहे ना लहान मोठे दागिने बनवून आहे ना अगदी दुकानांमध्ये जाऊन आहे ना त्याची मार्केटिंग करायला सुरुवात केली. मग तिथे खूप चांगला रिस्पॉन्स आला. ते बोलले ही हँडमेड ज्वेलरी आहे ना कुठेच भेटत नाही, मोनोपोली आहे. मग हळूहळू आम्हाला थोडं सुचत गेलं. मग त्याच्यानंतर आम्ही एक्झिबिशन घ्यायला चालू केले. एक्झिबिशन्समध्ये खूप रिस्पॉन्स आला. म्हणजे आम्ही तिथे नावापेक्षा व्यतिरिक्त 100 वाले दागिने म्हणून फेमस झालो. आणि इतरत्र जे व्यापारी आहे ते बोलायला लागले की आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. मग आम्हाला कळून चुकलं की आपल्याला ह्या क्षेत्रातच पुढे जायचं आहे. आणि मग आम्ही आहे ना जोरात चालू केलं. सुरुवातीला आम्ही एक्झिबिशन्समध्ये मोठ्या प्रमाणात दागिने विकले. त्याच्यानंतर आमच्याकडे काही गृहिणी आल्या. त्या बोलल्या आम्हाला पण व्यवसाय करता येईल का? मग आम्ही बोललो ठीक आहे चालेल. मग त्या गृहिणींकडे थोडा पैशाचा प्रॉब्लेम होता. आम्ही सुरुवातीला त्यांना क्रेडिट बेसवर द्यायला चालू केलं. आणि मग असं म्हणता आज अशी परिस्थिती आहे की 10,000 पेक्षा जास्त रिसेलर भगिनी आपल्याकडे काम करतात आणि आज रिच क्रिएशन हे अगदी कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे. ॲक्च्युली कसं आहे की महिला ह्या खूप ॲग्रेसिव्ह असतात व्यवसाय करण्यामध्ये. आणि मॅडमचं एक जस्ट त्यांनी व्हिडिओ टाकला होता यूट्यूबला आणि तो एवढा लोकांना भावला, आवडला की ह्या आमच्या ताई आहेत असं लोकांना वाटायला लागलं. आणि लोकांचे आम्हाला रँडमली कॉल यायला लागले मॅडमना की आम्हाला हा व्यवसाय करायचा आहे, कसं करायचं, काय करायचं. पण तसं काय प्लान तर नव्हता की काहीतरी व्यवसाय त्या इंटेन्शनने केला आम्ही स्पेशली. पण काय माहिती देवाची मर्जी होती. आणि मग त्याच्यासाठी मग मॅडम व्हिडिओज बनवायला लागले. नंतर त्यांना ट्रेनिंग द्यायला लागले. मग त्यांना आम्ही मटेरियल द्यायला लागलो. असं काय माहीत सहज जसं म्हणतात ना की होत गेलं. आणि आज आज बरं वाटतं की आम्हाला पहिला दिवस आठवतो जेव्हा आम्ही असंच त्यांच्या ताई आहेत त्यांचा जिथे क्लास चालायचा तिथे आम्ही काही लोकांना घेऊन जेव्हा सुरू केलेलं
मला आठवतंय चांगलं की आम्ही 10-20 रुपये पण त्यांना कमिशन दिलं होतं की हे तुमचं आज तुम्ही नेकलेस विकलंय ना त्याचं तुमचं कमिशन. आणि तेव्हा त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला बरंच उद्या जाऊन हजारो रुपये मिळतील. आणि आज काही वर्षानंतर खूप बरं वाटतं की आज आम्ही लोकांना बऱ्यापैकी उत्पन्न आमच्या इथून मिळतोय. बरेच महिला या घर बसल्या कमवत आहेत, ऑनलाईनने कमवत आहेत. आणि आज आमचा जो परिवार आहे, रिच क्रिएशनचा परिवार आहे, तो खूप मोठा आहे. आणि हे सर्व जे क्रेडिट आहे हे सर्व मॅडमचं आहे. आणि भविष्यात अशा असंख्य महिला या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. सगळ्यांनी व्यवसाय केला पाहिजे. खास करून मराठी माणसाने तर व्यवसाय केला पाहिजे आणि आपली प्रगती साधली पाहिजे, कारण आज ती काळाची गरज आहे. तर तुम्हाला देखील आव्हान असेल सर्वांना की तुम्ही या व्यवसाय करा आणि निश्चित आपली प्रगती साधा. तर मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ज्या तिघांना भेटलो तर तुम्ही दोघांचे शब्द ऐकलेच असतील आणि हे सगळे पार्टनर्स आहेत. तर आता आपण खास ज्यांनी या व्यवसायाला खूप मोठी चालना दिली आपण त्यांना भेटतोय. सपना गावडेताई आपल्यासोबत आहेत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर तुम्ही यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेलच. त्यांचे व्हिडिओज बऱ्यापैकी व्हायरल होत असतात आणि हँडमेड दागिन्यांसाठी त्यांचा ब्रँड फेमस आहे. तर आपण सांगूयात प्रेक्षकांना की आपल्याकडे कोणकोणते दागिने कसे बनतात आणि महत्त्वाचं एक की ज्या महिलांना व्यवसाय करायची इच्छा आहे ना तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा, कारण की त्यांनी असे काही कॉन्सेप्ट लॉन्च केलेले आहेत जे प्रत्येक महिलेची जी इच्छा असते किंवा एक स्वप्न असतं की आपला एक व्यवसाय असला पाहिजे आणि तो व्यवसाय पूर्ण कसा करायचा किंवा त्याच्यासाठी कशी मदत आपल्याला मिळू शकते, हे सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सो दागिन्यांपासून सुरुवात करूयातच. तर सगळं हँडमेड आहे आणि हे सगळे तुमचे डिझाईन्स आहेत. वंडरफुल. हे सगळे डिझाईन्स बाहेर कुठेच मिळणार नाहीत. सो सुरुवात कुठून करतोय आपण? वटपौर्णिमा स्पेशल आणि आता मंगळागौरचा सीझन तर सुरू होईलच, मग तेव्हा सुद्धा कामी येणार आहेत प्रोडक्ट्स. तर सुरुवात कुठून करतोय? आपण वटपौर्णिमेसाठी एक अशी ज्वेलरी लॉन्च केली आहे जी आतापर्यंत कोणीच केली नाही. सध्या इनविजिबलचा खूप ट्रेंड आहे आणि इनविजिबल मध्ये नथ हा वेगळा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे नथीचं इनविजिबल हा कोणी, म्हणजे आता तुम्ही जर घातलं तर हा तुमच्या व्यतिरिक्त कोणीच घातलेला नसणार, हा असा कॉन्सेप्ट आहे. खूप सुंदर असं नथीचं इनविजिबल आपण आणलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहाल तर ही जी ठुशी आहे हे अष्टपैलू मणी आहेत. सध्या अष्टपैलू मण्यांचा खूप ट्रेंड चालू आहे. आणि मध्ये लक्ष्मी कॉइन आहे, तोही कॉपरचा. हे संपूर्ण मटेरियल कॉपरमध्ये बनवलेलं आहे. आणि फर्स्ट मायक्रोमध्ये पण प्लेटिंगचे प्रकार असतात. काही जण सांगतात मायक्रो प्लेटिंग आहे, तर मायक्रोमध्ये फर्स्ट मायक्रो, सेकंड मायक्रो, थर्ड मायक्रो असे असतात. तर फर्स्ट मायक्रो म्हणजे सगळ्यात बेस्ट, जे चांगलं असतं. फक्त मायक्रो नाहीये तर फर्स्ट मायक्रो आहे. तर हे सुंदर असे आपण बनवलेले आहेत. हे ज्या डिझाईन आहेत या तुम्हाला बाहेर कुठेही पाहायला मिळणार नाही. ह्या आता वटपौर्णिमेला असे जे ब्लॅक मण्यांचं सध्या घालतात, हो, हे तर पारंपरिकरित्या प्रत्येक महिला पूजेला जाताना घालतेच. खूप वेगळं लुक येणार आहे. हे फक्त सिंपल हे जरी गळ्यात घातलं तरी खूप वेगळं असं लुक येणार आहे. आणि स्पेशली मी आता व्हिडिओ सुरू करायच्या आधीच सांगेन की तुमच्या व्हिडिओ थ्रू जे कोणी परचेस करतील, कितीचंही करू दे, त्यांना हे मी फ्री गिफ्ट देणार आहे. ओ क्या बात है. म्हणजे हा व्हिडिओ आता तुम्हाला आवर्जून, तुम्ही जर व्ह्युअर असाल तर तुम्हाला तुमच्या सखींना, मैत्रिणींना, घरातल्या सगळ्या बायकांना वगैरे पाठवणं गरजेचं ठरणार आहे. कितीची कलेक्शन कितीचंही करा, फक्त तुमचा व्हिडिओ पाहून आले सांगितलं की आम्ही त्यांना फ्री गिफ्ट देणार आहे. क्या बात है. आणि हे इनविजिबल आहे, नथीचं आहे, किती सुंदर दिसतंय. आणि एक ताईंनी स्वतः घातलेला आहे. सो हे तुम्ही एक छोट्या इव्हेंटला वगैरे जाताय किंवा आता जसं ताईंनी छान ट्रेडिशनल आउटफिट वरती कॅरी केलंय, सो मंगळसूत्रासोबत गळ्यात अजून काही वेगळं हवंय तर ते इनविजिबल तुम्ही पाहताय. इट इज व्हेरी प्रिटी. सो त्याचं पॅकेज इथे आहे, सी. सो हे इथे त्यांनी करून ठेवलंय. जसे सुपर प्रिटी. हे ताईंनी घातलेलं आहे. हे अर्धचंद्र म्हणजे तो प्रॉपर चंद्रकोर आणि बाजूला अष्टपैलू आहेत. दिस इज सुपर प्रिटी. आणि त्याची क्वालिटी फिनिशिंग खूप सुंदर दिसतीये. आणि मेन इनविजिबल नेकलेसचं मी एक पाहिलंय, माझ्याकडे पण आहे. बट द थिंग इज ना, हे असं जास्त म्हणजे ऍडजस्टेबल देत नाहीत ते लोक, डिरेक्ट अटॅच करायचं देतात. सो हे खूप चांगलं आहे. म्हणजे कोणाचा गळा जाडा असतो, कोणाचा बारीक असतो, त्यामुळे आपण 4 कड्या दिलेल्या आहेत, म्हणजे कोणी ऍडजस्ट करून घालू शकतात. व्हेरी नाईस. यांची रेंज काय जाते साधारण? ऍक्च्युली आपल्याकडे 50 रुपयापासून दागिने आहेत. तुम्ही पाहू शकता आता ह्या ज्या 3 नेकलेस आहेत हे सगळे 50 रुपयाला आहेत. हे 50 रुपये इच? हा, हे 50 रुपयाचे आहेत? हो.
वा, म्हणजे हे युजली असं मी पर्सनली सांगू का, बाहेरून स्टोअर बघितल्यानंतर असं फील होतं की इथे दागिने थोडे खूप महाग असतील. महाग असू शकतात. हा, बट हे खूप कमाल आहे. सो हे 50 रुपयाचं आहे, हे 50चं, इव्हन हे पण आता तर हे ते सुद्धा. कमळाचं खूप हो, ट्रेंडिंग आहे ना. हो. Very 50 nice. आणि फक्त इयरिंग ऍड केले तर 60. अच्छा, इयरिंग सहित 60. बरं. विदाउट इयरिंग 50 रुपीज. आता हे जे आम्ही ठेवले आहे याच्यामध्ये पण क्वालिटीला कुठेच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. ग्लासचेच बीड्स आहेत, स्टोन पण ग्लासचेच आहेत. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही. पण आम्हाला असं वाटतं की सामान्यातल्या सामान्य सखी पण आली ना भाजी घ्यायला तरी ती सहज नेकलेस घेऊन गेली पाहिजे. म्हणजे अगदी, मिरची हा. राहू दे, नेकलेस घेऊन जाते. इतकं स्वस्त. Right. आणि क्वालिटी म्हणाल ना तर आम्ही जेव्हा ज्वेलरी बनवतो तेव्हा आम्ही स्वतः कस्टमर बनून विचार करतो बरोबर. की हे जर आपण कस्टमर म्हणून घेतलं तर आपण ह्याच्यामध्ये काय बारकावे बघणार, ह्याची क्वालिटी चांगली आहे का, ह्याचा रेट कमी आहे का, आणि हा घातला तर जास्त दिवस टिकेल का, कारण सारखं काय आपल्याकडे एवढे पैसे नसतात नवीन नवीन ज्वेलरी घेण्यासाठी. तर हा विषय आमच्याकडे असतो. आता आम्ही एक्झिबिशनला जत्रेमध्ये पण लावतो. अंगणेवाडीच्या जत्रेला जेव्हा आमच्याकडून पहिल्यांदा जे ज्वेलरी घेऊन गेले 100 रुपयाचे, तेव्हा ते बोलले की माहित आहे दादा घरी गेली की खराब होणार एकदा घातली की. पण पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही अंगणेवाडी लावली तेव्हा आमचा स्टॉल शोधत ते लोक आले की गेल्या वर्षीची 100 रुपयाचा दागिना आमचा तसाच्या तसा आहे. वा. कलर गेला नाही, शायनिंग गेली नाही, स्टोन पडला नाही. आणि हेच आमचं मेन भांडवल आहे की गरीबातली गरीब, सामान्यातली सामान्य स्त्रीने देखील उच्च क्वालिटीची उत्तम दर्जेचे दागिने आहेत ना तिने घेतले पाहिजेत, घातले Right. पाहिजेत. खूप चांगला विचार आहे हा खरं तर. सो हे माझ्या मते तुम्हाला आता अंदाज आलाच असेल की आम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो अजून पण थोडे हेवी लुकचे दागिने तुम्हाला हवे असतील तर त्यातली पण व्हरायटी इथे मॅनिक्युन्सला लावून ठेवलेली आहे. सो ह्याची पण मला एक साधारण माहिती द्या. आता तुम्ही जर हा कॉम्बो पाहाल तर हा किती हेवी वाटतो. हो, हा जर तुम्ही शोरूम मधून घेतला ना तर हा तुम्हाला 1,500च्या खाली मिळणार नाही. हा आपल्याकडे कितीला आहे माहितीये, फक्त 499. हे 499 ला आहे. हो पूर्ण हो विथ इयरिंग्स. हो. वा. आणि क्वालिटी बघा तुम्ही, हा, क्वालिटी actually- अप्रतिम आहे. स्टोन पहा तुम्ही. दिस इज व्हेरी नाईस. मी तेच म्हटलं ना की त्याचं जे बारकावे आहेत ना तुम्ही छान मेंटेन केलेले आहेत. म्हणजे ते छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलेलं आहे. आता Very nice. हा नेकलेस पण आमचा खूप छान, म्हणजे जी नवरी असते किंवा असं जिला नाजूक हवाय हा. ती हा लॉंग नेकलेस, स्मॉल नेकलेस, ही बिंदी आहे, हे स्मॉल नेकलेस आणि विथ इयरिंग हा 800चा आहे. पण हा 699 ला आपण ऑफर मध्ये देऊ. म्हणजे ह्या रील मधून जे येणार आहेत ना त्यांना आम्ही हा 699 ला देणार आहे. हा 800 ने आम्ही सेल करतो. बरं. हे तुम्ही पाहाल तर ह्याची क्वालिटी बघा. हे जे मोती असतात ना तुम्ही पाहिलं असेल, लहान मुली नुसतं मोत्यांची माळ घालतात. अगदी हो. है ना? आई घालते म्हटल्यावर लहान लेकीला हवंच की. हा, ते तसं. 100 रुपयाला असते. आपला हा सुंदर, हे नुसतं पेंडंट जरी तुम्ही बाहेर घ्यायला गेला तसं स्टोन लावलेलं तरी ते 150च्या खाली मिळणार नाही. पण आपला हा पूर्ण नेकलेस विथ इयरिंग तुम्हाला फक्त 150 ला मिळणार आहे. हे 150चं आहे. हो. अरे वा, हे किती छान आहे. हे देखील तुम्हाला 3 लाईन असून सुद्धा 3 पदरी आहे, सुंदर असे मोती आहेत, 3 स्टोन आहेत आणि इयरिंग हे सुद्धा तुम्हाला 150 ला मिळणार आहे. नाईस. हे कितीला आहे आणि हे पण किती गोड आहे. हे पण 150 लाच आहे विथ इयरिंग. वा. आणि जर तुम्ही मोत्यांचे रंग आणि क्वालिटी बघितली तर हे प्रॉपर मोती कलर आहे. इथे प्रॉपर तुम्हाला व्हाईट कलर आणि त्याच्यावरती शाईन दिसून येते. म्हणजे दागिना घातल्यानंतर तो दिसलाही तसा गेला आपल्या पाहिजे. ड्रेसवर आणि साडीवर डिपेंड असतं. कुठे व्हाईट मोती सूट होतात, कुठे येलोइश होतात, कुठे बरोबर. एलसीटी होतात. हा. मग 3 प्रकारचे मोतीचे शेड असतात. आपण तिन्ही प्रकारचे शेड वापरतो. अरे म्हणजे ज्याला जसा सूट होईल तसा तो घालतो. मस्त. त्यानंतर हे पण काहीतरी वेगळं दिसतंय. ह्याला हा फुल स्टोन आहे. हे जी फुलं आहेत ह्याला प्रत्येकाला 7-7 हिरे लावलेले आहेत आणि हे पूर्ण स्टोन वर्क आहे आणि बाजूला क्रिस्टल आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही नवरात्रीत 9 कलरचे असे जर नेकलेस घेतले तुम्हाला मी बनवून देऊ शकतो. हा ड्रेसवर पण जाणार, हा साडीवर पण जाणार. अगदी. त्यामुळे तुम्ही 9 कलरचे घेतलेत. हा विदाउट इयरिंग फक्त 100च आहे. म्हणजे 100 900 रुपयामध्ये 9 नेकलेस, तुमची नवरात्री मस्त गेली. वा. कोणालाच कळणार नाही की 9 नेकलेस 900 ला घेतलेत. मस्त. सो हे जे होतं त्याच्यातलं हे छोटं वालं आहे ना. ट्रेडिशनल लुक आहे, पूर्ण ट्रेडिशनल लुक आहे. मस्त. ट्रेडिशनल ज्वेलरी म्हणजे ना 500-600च्या पुढे ही 150 विदाउट 150. इयरिंग, विथ इयरिंग 200. वा. आम्ही इयरिंग कंपल्सरी का नाही ठेवलेत काही पीसला, कारण आम्हाला आमचे अजेंडा एकच आहे, स्वस्तात स्वस्त, चांगल्यात चांगलं. हा. आणि काही महिलांचं असतं ना की त्यांना कानातले नको असतात. काही लोक आपलेच आवडीचे घालणं बरोबर. प्रेफर किंवा करतात. काही त्यांना- जणांना सोन्याचेच घालायचे असतात, बरोबर. बाकीला हा. एलर्जी होते. त्यामुळे आम्ही काय केलंय, तुम्हाला हा 150 ला हवा, इयरिंग हवे तर मग 200, हा. इयरिंग नको आहे तर मग 150 ला घ्या. तुमचे 50 बरोबर. रुपये वाचताय. वाचावे म्हणून आम्ही विदाउट इयरिंग मॅक्झिमम नेकलेस हे देतो. आता पण बरं. मी ते काय सांगितलं, 50 ला सेट ठेवलाय. हा. इयरिंग्स देतोय म्हणून आम्ही नंतर त्याचे 10 रुपये ऍड केले आणि बरं. 10 रुपये पण आम्ही एक्स्ट्रा घेत नाही तसं पाहायला बरं. गेलं तर.
सो अगेन इथे एक थोडा हेवी आणि हे पण एक 2 पदरी. सो ह्याच्यात कलर्स मिळतात की कसं काय, म्हणजे हवे कसं ते असतं? कलर तुम्ही ह्याच्यामध्ये ब्लॅक आहे, राणी आहे, मरून आहे, ग्रीन आहे, मल्टी आहे, मोती आहे, LCT आहे. तुम्हाला जे कलर हवे ते, म्हणजे जे रनिंग कलर असतात ना ते हा. आपल्याकडे सगळे अवेलेबल असतात. बरं. आणि हा देखील तुम्हाला, आता हा पीस किती हेवी वाटते ना तुम्हाला, हो. हा देखील 100 रुपयाचाच आहे. वा. ऍक्च्युअल मध्ये हे टच अँड फील दागिन्यांचं पण तसं असतो की आपण बऱ्याचदा हेवी दागिने घेतल्यानंतर ते महागच असणार, ही गैरसमज आहे. खरं तर हा गैरसमज आहे, पण इथे आला तर तुमचा तो गैरसमज मोडेल असं मला पर्सनली वाटायला लागलंय आता. हा कितीला जातो? हा थोडासा हेवी लुकचा आहे. हा विदाउट इयरिंग 200 ओके. आणि विथ इयरिंग 250. बर. सो अजून नाजूक जर पाहिजे असतील तर इथे अजून काही त्यांनी ठेवलेले कलेक्शन आहेत. बरंच आहे, पण मी इथे डिस्प्लेला जास्त लावू शकली नाही. माझ्याकडे 100+ डिझाईन, 100+ डिझाईन आपल्याकडे आहेत. वाव. आणि हा तुम्ही बघाल ना तर हा माझा सगळ्यात, मला असं वाटतंय की 2 वर्षापूर्वी हा जवळजवळ 20,000 पीस मी एका रील मधून सेल केलेले. 20,000 पीसेस. बेलपान. बाप रे. हा बेलपान ठुशी ऍक्च्युली त्यावेळेस खूपच चालत होती. आत्ताही ऍक्च्युली पारंपरिक दागिना आहे तो, हा. आपल्या खूप आजीच्या काळापासून चालत आलाय, पण आता बिकॉज ऑफ सोशल मीडिया लोकांना ते अजून कळायला लागलंय. आणि पण याची बेलपान डिझाईन वेगळी ही वाटते. मी बनवलेली आहे. हा वाव. आरसीचा बेलपान आहे. आपली ओ. सगळी ज्वेलरी असते ना, इव्हन कोल्हापुरी साज, आरसीचा कोल्हापुरी साज, म्हणजे प्रत्येक डिझाईन मध्ये आहे ना काहीतरी वेगळं पण असतं, कारण ते आम्हाला लोकांना वेगळं, म्हणजे हटकं काहीतरी वाटलं पाहिजे, म्हणजे बरोबर. आपली परंपरा पण जपली गेली आणि आपल्याला डिझाईन पण वेगळी मिळाली. मस्त. असं. सो हे तुम्ही बघितलं तर बेलपान मोत्यांचा वापर आहे आणि इथे हे प्रॉपर असे हेवी मोती लावण्यात आलेले आहेत. खूप सुंदर दिसतंय ते आणि भरपूर भरलेलं आहे ते, एकदम भरगच्च. इव्हन कानातले पण तितके सुंदर पद्धतीने डिटेलिंग. तुम्हाला सांगू, हा पीस बाहेर 1500 ला मिळतो. हा पीस बाहेर 1500 ला मिळतो, आम्ही 499 ला देतो. हा 499चा आहे. वाव. हे खूपच कमाल आहे. म्हणजे मी स्वतः एवढे व्हिडिओज करते त्यामुळे मला अंदाज आलेला आहे आता की कोण किती किती रेट मध्ये कसं जाऊ शकतं म्हणून. बट हे खरंच म्हणजे 500 रुपये पण पूर्ण नाही आहेत त्याला. आणि सुंदर आहे कसं हे. नवरात्रीमध्ये आता समजा ह्या वर्षी बऱ्याच जणींची नवीन नवीन लग्न झाली आहेत. हा. जर मिस्टरांना सरप्राईज काहीतरी वाईफसाठी करायचंय तर ते रिच क्रिएशन मध्ये आले आणि त्यांनी फक्त समजा विचार केला की 1000ची शॉपिंग करूया, तर 1000 मध्ये 10 नेकलेसचा कॉम्बो तिला गिफ्ट पॅक करून जर त्याने दिला तर ती अंदाज नाही लावणार की हे फक्त 1000चं आहे. ती म्हणेल right. नवऱ्याने मला 10,000चं गिफ्ट दिलं. किती गोड. नाही पण खूप चांगली आयडिया आहे ही. हे नक्की तुम्ही तुमच्या मिस्टरांना सुद्धा व्हिडिओ पाठवा, आपलं व्ह्युअरशिप वाढेल. ग्रेट. अजून इथे तेच लावलेलं आहे का, त्यातलं थोडी वेगळी डिझाईन? हा, इथे पेंडंट दिले. काही जणांना हा. कसं असतं की वरती पेंडंट नकोय, हा. वरती प्लेन हवाय. प्लेन हवं. मग त्यानुसार आपण ही डिझाईन बनवलेली आहे. आणि खाली खालती पेंडंट pendant आहे आणि वरती विदाउट हे पेंडंट आहे. मस्त. इथे हे पण हा पण खूप खूप सुंदर. हा आपला सगळ्यात जास्त सेल झालेला नेहा हार. हा अनब्रेकेबल आहे, म्हणजे तुम्ही ह्याला आपटा, काही तोडा, काही करा, हा तुटणार नाही. ओ. हे मजाक मटेरियल आहे, अनब्रेकेबल आहे, लाईट वेट असतं. ओके. आणि ह्याच्यामध्ये देखील फुल LCT आहे, मल्टी आहे, मरून हवं तर मरून हवं मिळेल, ग्रीन हवं तर ग्रीन मिळेल. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही सांगून आपण तसे स्टोन करू शकतो, कारण आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. त्यामुळे त्यामुळे स्वतः stone- डिझाईन करता, त्यामुळे तुम्हाला त्याचा अंदाज करता येऊ हा. शकतोय आणि जसं हवंय तसं बनवून देऊ शकतो. हा. व्हेरी नाईस. तर आता येऊयात महत्वाच्या मुद्द्यावरती की महिलांना व्यवसायासाठी आपण कशी मदत करतो. साधारण आपल्याकडे व्यवसाय करण्यासाठी ज्या महिला इच्छुक आहेत त्यांना आपण कशी माहिती देणार आहोत, म्हणजे नेमकं काय करतो आपण? खरं पाहायला गेलं तर माझी तीव्र इच्छा तीच आहे की सगळ्या गृहिणीने, फक्त गृहिणी न राहता तिने उद्योगिनी व्हावं. कारण वा. कसं आहे की गृहिणी म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तिचा दिवस चालू असतो, पण त्या कामाचं कुठे नोटिंग नसतं आणि तिला स्वतःसाठी कधी काही खरेदी करायचं असेल, छोट्यातली छोटी गोष्ट, तर तिला मागावे लागतात. आणि मग अगं एवढं कशाला हवं तुला, काय घरीच तर असतेस, हे जे प्रश्न असतात ना ते कुठेतरी प्रत्येक स्त्रीला ना टोचतात. अगदी तू खरं. करतेस काय, तू घरीच हम्म. असतेस. आणि मला असं वाटतं की हे कुठेतरी, मला असं वाटतं की आता बंद व्हायला पाहिजे. अशी वेळ आली पाहिजे ना की आपण म्हणतो खांद्याला खांदा लावून गृहिणी उभी आहे, आपण खूप मोटिवेट होतो, पण जसं सावित्रीबाई फुलेंनी काय केलं, त्या स्वतः बाहेर पडल्या शिक्षणासाठी, काहीतरी त्यांनी सुरुवात केली. इच्छा सगळ्यांची असेल पण सुरुवात कोणीतरी करणं गरजेचं आहे. सिंधुताईंनी खूप मोठी सुरुवात केली. असं मला असं वाटलं की माझ्या परीने मी काय करू शकते, तर माझ्या परीने मी हे करू शकते की तुम्हाला दागिने सेलिंगसाठी देऊ शकते. ह्याच्यामध्ये पण खूप मोठा आम्ही एक गोष्ट केली आहे. खास करून मला असं वाटतं की ह्याच गोष्टीमुळे प्रत्येक स्त्री ही मागे राहते, ते म्हणजे भांडवल. हा, इन्व्हेस्टमेंट मोठी Investment. गोष्ट आहे. हो, कारण शब्द ऐकल्यावरच महिलांना असं होतं की हा, अरे बापरे मला नको. करायचंय. एक्झिबिशन मध्ये जाऊन येतात, विचारून येतात,
पण घरी आल्यानंतर अरे बापरे इन्व्हेस्टमेंट कुठून आणू, आणि जर इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे कोणाकडून घेतले तर ते मला परत देता येतील ना, आणि जर मला नाही देता आले तर मला किती शब्द ऐकून घ्यावे लागतील. हिने काय केलं, माझं नुकसान केलं. मग तिची स्वप्न तशीच राहतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये ना एक वेगळी शक्ती आहे, आणि ती शक्ती बाहेर काढण्यासाठी आहे ना आम्ही एक प्रयत्न केलाय की तुम्ही या ज्वेलरी घेऊन जा. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला परचेस करायची आहे, कारण आता समजा एक्झिबिशन आहे, 4 दिवसाचं आहे, 5 दिवसाचं आहे, बँकेत आपले 4-5 दिवस पैसे असतात ना, तसे तुम्ही फक्त आमच्याकडे द्यायचे 4-5 दिवस. तुम्ही एक्झिबिशन लावा, तुमचा नाही सेल झाला, जर एकही रुपया तुमचा सेल नाही झाला, तुम्ही पुन्हा ज्वेलरी द्या आणि 100% पैसे परत घेऊन जा. ओ, म्हणजे इन केस समजा आपण मला कितीची इन्व्हेस्टमेंट, म्हणजे बऱ्याच मी ठिकाणी खरं असतं सांगू, ना. मी काहीच कंडिशन नाही ठेवली, कारण मला माहिती आहे की प्रत्येकाची कंडिशन असते. कोणाला ना 5,000 जमतील, कोणाला 10,000 जमतील, कोणाला 1,000 जमेल. मी म्हणेन की तुम्हाला जर एक्झिबिशन नाही लावायचंय पण तुम्हाला आजूबाजूला कोणाला दाखवायचंय, सुरुवात करा, कुठून तरी या आणि सुरुवात करा. 1,000चे 4-5 नेकलेस घेऊन जा, नाही विकले गेले आणून द्या, 1,000 घेऊन जा, पण सुरुवात करा. आम्ही तुम्हाला सुरुवात करण्यासाठी मनापासून, म्हणजे आजपर्यंत मी अशा महिलांना भेटली आहे ना, इतकी त्यांची परिस्थिती खराब आहे की, म्हणजे लॉकडाऊन पासून ऍक्च्युली मला हे जास्त झालं असं की लॉकडाऊन मध्ये मला असं वाटत होतं की समाजाला आता आपण काहीतरी दिलं पाहिजे, कारण समाजाला आता खूप गरज आहे. पण मी काय देऊ, तर मी म्हटलं मला एक कला आहे, ती म्हणजे माझी ज्वेलरी, मी ते शिकवते. आणि मी जस्ट एक फेसबुकवर ग्रुप बनवला की कोणाला फ्री ज्वेलरी शिकायची आहे तर मी शिकवेन. सकाळी मला जवळजवळ आठवत नाही एवढे मेसेज, ताई ग्रुप फुल आहे, ताई ग्रुप फुल आहे. मी तर विसरून पण गेलेली की कसला ग्रुप फुल आहे. मग बघितलं तेव्हा मला कळलं की 257 चाच ग्रुप असतो. त्याच्या पुढे त्यावेळेला मग मी सेकंड ग्रुप बनवला, थर्ड ग्रुप बनवला, दिवसभरात माझे 61 ग्रुप बनले. मग मला कळलं, मग मला प्रेशर यायला लागलं, बापरे एवढ्या जणी माझ्यावर डिपेंड आहेत, आता मी काय शिकवेन, मी तर कधी शिकवलं नाही कोणाला. शिक्षण आणि आपलं जरा लांबच नातं, मग कसं शिकू. मग एक गोष्ट बारीकातली बारीक, आणि तिथे मला कुठे रिच क्रिएशन दाखवायचं नव्हतं, माझा फेस दाखवायचा नव्हतं, मला पब्लिसिटीसाठी काही करायचं नव्हतं, मला रिअलिटीसाठी करायचं होतं. तर मी हाताचे व्हिडिओ बनवले, फक्त हाताचे, आणि मी ते सगळं शिकवलं. आणि इतक्या जणींना ते आवडलं आणि इतक्या त्या माझ्याशी अटॅच झाल्या, कारण मी म्हणायची आता रेंज नाही, हा मला मोती तलावाकडे जाते आणि मग तिथे रेंज असेल तोपर्यंत वाट बघा. हा म्हणजे मला प्रेशर यायचं की हा एवढ्या जणी वाट बघतायत, बापरे. मग त्या बोलायच्या, ताई तू एकही रुपया नाही घेतला आणि तू किती टेन्शन घेते आमचं. आणि तिथून त्या माझ्याशी ज्या अटॅच झाल्या, आणि नंतर त्या ज्या मला स्टोरी सांगायला लागल्या की ताई माझ्या घरात अशी परिस्थिती आहे, माझ्या मुलांची अशी परिस्थिती आहे, मी माझ्या मुलांना शाळेत नाही घालवू शकत आहे कारण फीज नाही भरू शकत आहे. मग माझ्याने जेवढं जमलं तेवढं मी केलं, पण मी विचार केला की मी अशी आर्थिक मदत करण्यापेक्षा त्यांना जर त्यांच्या पायावर उभं केलं तर. आणि मग हा कन्सेप्ट आमच्या डोक्यात आला की या घेऊन जा, माझ्या दुकानात आहेत ना, माझ्या दुकानात करोडांचा माल आहे, आता जवळ बोरवलीला आपलं शॉप आहे, भरपूर माल आहे, तो माल इथे ठेवण्यापेक्षा माझी सखी जर घेऊन जाते, तिला 4 पैसे उत्पन्न मिळते. कितीतरी जणी येऊन मिठी मारून रडतात, वा असं वाटतं. कारण मी एक अवॉर्ड फंक्शन केलेला, त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये तुम्हाला एक खरी स्टोरी सांगते. एक जण आली, खूप छान साडी बिडी नेसून नटून आली, आणि ती मला मिठी मारून एवढी रडली, एवढी रडली, एवढी रडली स्टेजवर. मी म्हटलं काय झालं, तुम्ही एवढ्या का रडताय. त्या काय बोलल्या माहितीये मला, त्या मला बोलल्या, ताई गेल्या महिन्यात माझे मिस्टर वारले. आणि तिथून मी आहे ना, म्हणजे अशीच होती, पण आज तुला भेटायला यायचं ना, आज मी नवीन साडी नेसली, आज मी मंगळसूत्र घातलं, आज मी नटून आली माझ्या ताईला भेटायला, कारण तू मला माझ्या पायावर उभं केला. वा. मग हे जे आहेत ना, मग ह्यामुळे मला असं वाटतं की नाही आपण काहीतरी असं करूया. जाताना काही घेऊन नाही जाणार आहे, किती श्रीमंत असला तरी तो 2 वेळाच जेवतो, खरंय की जास्त वेळ नाही जेवत. खरंय, व्हेरी ट्रू. तर आपण घेताना काही नाही घेऊन जाणार आहे, तर मग आपण असं काहीतरी करून जाऊया की माझ्या असंख्य सखी आहेत ना, स्वतःच्या पाया उभ्या राहू दे. आणि माझं एवढंच ड्रीम आहे की त्यांनी आहे ना, म्हणजे लाईफ टाईम बोलायला पाहिजे की नाही मी आता फक्त गृहिणी नाहीये, हा मी पण आता उद्योगिनी आहे. किती चांगली तुला काय गोष्ट आहे. हवंय मला माग, असं तिने आपल्या बाळाला बोललं पाहिजे. अगदी ती बोलते ना बरोबर. जा पप्पांकडे माग. हा. तर तो बोलतो पप्पा नाही देत आहे. कधी कधी होतं ना, पप्पांना खूप खर्च असतात, शिक्षणाचे खर्च असतात, शाळेत घराचा हप्ता, मग आपण ऐकून पण घेतो, घराचा हप्ता भरू, शिक्षण करू, तू तर घरीच असते. असे बरेच शब्द ऐकावे लागतात एका लेडीजला. आणि म्हणून मला असं वाटतं, आणि ते करता करता माझ्या डोक्यात ही थीम आली की मी पहिलं सावंत सरांना, गावडे सरांना विचारलं, कारण हा माल घेऊन जा, म्हणजे कधी कधी काही जण 50,000चा घेऊन जातात, एका जणांनी तर 1 लाखाचा घेऊन गेले, ती मी रील टाकलेली, माझी फार व्हायरल झाली. 1 लाखाचा माल घेऊन गेले आणि त्यांचा 80,000चा सेल झाला. वा.
किती चांगली गोष्ट आहे हे. त्यांनी 80 म्हणजे 1 लाखाचा घेऊन गेले तेव्हा 80,000चा सेल झाला ना. मग ते 10,000चा घेऊन जाणार तर त्याच हिशोबात सेल होतो. बरोबर. पण तरी सुद्धा मी कंडिशन नाही ठेवली. आता बऱ्याच तुम्ही व्हिडिओ बघाल तर आमच्याकडे 20,000ची पर्चेसिंग कंपल्सरी, आमच्याकडे 10,000ची कंपल्सरी आहे. माझ्याकडे नाही. मी म्हणेन तुम्ही 500ची घेऊन जा, परत आणून द्या, मी 500 रुपये परत देईन, पण तुम्ही या, सुरुवात करा. एकच माझं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून ज्वेलरी पण मी अशी ठेवली ना की रेट बघूनच परचेस करतील. आता ताई तुमच्याकडे कोण आलं आणि म्हटलं हे 150 रुपयाला घे ना, तर 150 रुपये अमाऊंट अशी नाही ना की तुम्ही विचार कराल. आणि क्वालिटी पण अशी नाहीये की बरोबर. मग अशी ज्वेलरी की दाखवली ना तर ती गेलीच पाहिजे, सेल झालीच पाहिजे, आणि त्यांच्यातला कॉन्फिडन्स आहे ना हा बाहेर आला पाहिजे. माझ्याकडे शेतकरी महिला आहेत, त्यांचे अभिप्राय येतात की शेतातून ते अभिप्राय देतात की सपनाताई तुम्हाला सांगते ना बाहेर पडा, तुम्ही बाहेर पडा. एका शेतकरीने सांगितलं, सुप्रिया भुजबळ ताई त्यांचं नाव आहे, त्यांनी सांगितलं की मला उद्योजिका पुरस्कार मिळाला. मी शेतात काम करणारी स्त्री, पण सपनाताईकडून मी कोर्स केला, सपनाताईकडून मी रिसेलर झाली. त्याच्यानंतर जे मी काम करायला लागले, गावात माझं नाव झालं, ही खूप चांगला बिझनेस करते, आणि त्यानुसार मला अवॉर्ड मिळाला. मग तिने शेतातूनच थँक्सचा एक व्हिडिओ बनवला. अरे वा. मग मला असं वाटतंय जर शेतातून काम करणारी स्त्री जर करू शकते तर तुम्ही आम्ही सगळ्या करू शकतो. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे आणि केलं पाहिजे. अगदी खरंय. सो एकंदरीत एक्झिबिशनसाठी मी तुमच्याकडनं 1,000 किंवा ऑनवर्डचा सामान घेऊन जाणार. जर नाही सेल झाला तर मी परत आणून देणार आणि तुम्ही मला ते पूर्ण रिफंड करणार. पण असं होणारच नाही, कारण की ते रेटच असे की ते 101% विकला जाणार आहे. म्हणजे मला माहितीये, मी एवढे व्हिडिओज, एवढी 8 वर्ष हे काम करतेय, त्यामुळे मला माहितीये की 101% विकला जाणार आहे. म्हणजे एवढं त्यांनी रेट वरती जे काही तुम्ही काम करताय आणि डिझाईन्स वरती रॅदर, की हे कोणत्याही महिलेला आवडणारा विषय असं आहे. आणि आणखीन एक, आता समजा कोणाला इथे येऊन खरेदी करायची असेल तर ते तर स्टोअर व्हिजिट करू शकतील, पण व्यवसायासाठी मात्र वेगवेगळ्या शहरातून समजा कोणी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी तुमच्याशी संपर्क कसा साधायचा किंवा व्यवसायासाठी तुमचा गायडन्स कसा घ्यायचा? आता माझ्याकडे 10,000 प्लस रिसेलर आहेत ज्या ऑनलाईन व्यवसाय करतायत. तर आमचा कंपनीचा नंबर आहे 9082086987. त्याच्यावर जर तुम्ही व्हॉट्सअप केलात किंवा मेसेज केला तर तुम्हाला आमचे एक्झिक्युटिव्ह कनेक्ट होतात. तुम्हाला रिसेलरची काहीतरी 100 रुपये फी आहे ना, 100 रुपये फक्त वर्षाची त्यांचं रजिस्ट्रेशन फी आहे. ते 100 रुपयामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं, तुम्हाला रिसेलर कोड दिला जातो आणि तुम्हाला आमच्याकडून फोटो प्रोव्हाइड होतात किंवा आपल्या रील्स असतात. त्या रील्समध्ये पण मी कधीच म्हणत नाही की आम्हाला ऑर्डर द्या. मी नेहमी सांगते रिसेलर सखी माझ्या कमेंटमध्ये स्वतःचा नंबर देत आहेत, तुम्ही माझ्या रिसेलर सखींना ऑर्डर द्या. म्हणजे रील पण व्हायरल झाली तर त्याच्यात पण माझ्या रिसेलर सखींचाच फायदा असतो. ग्रेट. मग हे तर माझ्या मते त्यांनी खूप छान समजावून सांगितलंय की व्यवसाय करणं का गरजेचं आहे आणि का ते केलं पाहिजे. तर नक्कीच तुम्ही सपनाताई आणि त्यांच्या टीमला दिलेल्या नंबरवरती कनेक्ट करू शकता. त्यांची वेबसाईटही आहे, इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, ते सुद्धा नाव तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे. ओके, सो आता आपण असे कलेक्शन पाहणार आहोत जे अपकमिंग काही मोठे इव्हेंट असतील तेव्हा तुम्हाला असं प्रॉपर सेटचा सेट हवा असतो ना, तर त्याचंही कलेक्शन इथे अवेलेबल आहे. सो ह्यांची साधारण मला माहिती द्या ना आणि रेंज सांगा, प्राइस रेंज कशी जाते ह्याची? ऍक्च्युली सगळे 1000, 1200, 1500 पर्यंत आहेत. आता तुम्ही पाहत असाल तर हा टेम्पल ज्वेलरी आहे, ही सध्या जबरदस्त ट्रेंडिंग मध्ये आहे. एक घातला बस, दुसरं काही घालायची गरज नाहीये. सध्या खूप ट्रेंडिंग चालू आहे हा सेट. त्याच्यानंतर प्लेटिंग वेगळी आहे. याची प्लेटिंग पाहाल तर ही कॉपर मध्ये आहे. ही बघा प्लेटिंग, हे थोडं वेगळं, हे थोडं गोल्डन मध्ये जाते आणि ही कॉपर मध्ये जाते. कॉपर मध्ये, राईट. प्लेटिंग मध्ये डिफरन्स आहे. हे बघा. ओ, इवन दिस इज अ प्रिटी वन. हे अलीकडे खूप छान चाललंय. साडीवरती हे एक नुसतं घातलं तरी सुंदर दिसतं. खूप ट्रेंड चालू आहे आणि हे आपलं पारंपरिक, कधीही न संपणार. वा, खूप सुंदर असं साज, कोल्हापुरी साज. त्याच्यामध्ये आणखीन एक सुंदर वेगळी व्हरायटी. हे आम्ही फार लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. तुम्ही स्टोअर व्हिजिट केलं तर तुम्हाला अजूनही व्हरायटी बघता येणार आहे. ओ, इवन हा किती छान भरलेला आहे ना, किती वेगळा आहे आणि हे नऊवारवरती किती छान जाईल. सो वटपौर्णिमेच्या पूजेला वगैरे घालायचं असेल असा मोठा हेवी सेट तर हेही निवडू शकता. खूप छान छान डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर सगळ्यात मुलींचं, कॉलेज स्टुडंटचं फेवरेट असतं ते म्हणजे अमेरिकन डायमंडचे इयरिंग्स. हे बाहेर इयरिंग आहे ना, म्हणजे थोडे हेवी रेंजमध्ये असतात, पण मी अगदी बेसिक ठेवले 150ला आणि 500ला 4 कोणतेही घेतले तरी. 500ला 4. हो, किती सुंदर ऑफर आहे ही. आणि स्टोन पहा तुम्ही, एकदम बेस्ट क्वालिटीचे आहेत आणि याची प्लेटिंग देखील बेस्ट क्वालिटीची आहे. डिझाईन्स पण खूप छान छान प्रिटी आहेत. हे बघा, हे डेली यूजला वगैरे डेली यूज करू शकता. प्लेटिंग अशीच राहणार, याची प्लेटिंग नाही जाणार.
मस्त. आता तुम्ही ऑफरचं म्हणालात तर इथे मी मगाशी बघितलं की इथे मान्सून धमाका ऑफर आहे, तर ही ऑफर काय आहे नेमकी? ही ऑफर अशी आहे की आता मान्सून आहे, आता छत्री प्रत्येकाला लागणार आणि असेल ती सापडणार नाही, बरोबर ना? बरोबर, तर हो. नवीन विकत घेण्यापेक्षा काही टेन्शन घेऊ नका, इकडे या. 2,500ची खरेदी तुमची झाली तर तुम्हाला छत्री फ्री आहे, आणि छत्री पण आपण फ्री म्हणून द्यायची म्हणून नाही, तर खूप चांगली क्वालिटी आपण देत आहोत छत्रीची. आणि असं समजा एक आता ब्राईड आली तर तिची काय कलेक्शन 2-2.5 हजारावर थांबत नाही, 15,000वर जातं, 10,000वर जातं. जर तुम्ही 10,000ची खरेदी केली तर तुम्हाला 4 छत्री फ्री, म्हणजे 2,500च्या पट्टीत तुम्हाला छत्री फ्री मिळणार आहे. ओ, मग मान्सून ऑफर आहे तर लाभ घेऊ शकता, पण इतर वेळेस पण त्यांच्याकडे वेगवेगळे ऑफर्स आहेत तर त्याचे सुद्धा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता. आता हे जे इयरिंग्स तुम्ही पाहताय हे ग्रॅम प्लेटिंगचे आहेत. हे तुम्हाला माझ्याकडे ज्या रेटमध्ये त्या रेटमध्ये कुठे मिळणार नाही, कारण आम्ही स्वतः हे प्लेटिंग करून घेतलेले आहेत. हे Okay. फक्त तुम्हाला 150 ला मिळणार आहे. हे 150 ला आहेत. हम्म. वाव. तुम्ही क्वालिटी बघून बोलूच शकत नाही की हे 150 चे आहेत. हा, मी तेच बघत होते, मला असं वाटलं 500 वगैरे सहज असेल ह्याची हा, हा. किंमत. 500चेच आहेत ते, पण आपल्याकडे 150 ला आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला नऊवारीवर असा चंद्रकोरचा कमरपट्टा हवा तर हा आपल्याकडे 350 ला आहे. हे बघा, हे सुंदर असे 300 चे आहेत हे कंबरपट्टे. त्याच्यानंतर हे तर तुम्ही झुमके पाल, क्वालिटी बघा तुम्ही. ओ, फक्त 250 चे आहेत हे. किती नाजूक काम त्याचं दिसून येत आहे, पण म्हणजे हे खूप कमी ज्वेलरी मध्ये बघायला मिळतं ना. म्हणजे ठसठशीत असे झुमके design अशी बघितले दिसून ना की येते. तुम्हाला 500 रुपयाच्या खाली मिळणार नाही, पण आपण हे फक्त मी सांगते 50% जवळजवळ डिस्काउंट आपल्याकडे प्रत्येक ज्वेलरीवर आपण लावलेला आहे. आता ही जी चेन आहे, आता तुम्हाला कन्या पूजन असेल किंवा आपण गिफ्ट देतो लहान मुलींना, बर्थडे रिटर्न गिफ्ट देतो, तर तुम्हाला हे देण्यासाठी पण खूप सुंदर आहे. फक्त 50 रुपयाला आहे. 50 रुपयाचा सेट आहे पूर्ण. हा, पूर्ण सेट. वा. तर हे केसात घालायची वेणी. अच्छा, हा, आहे. ते वेणीला मागे लावतात. हे साऊथ ब्राईड हा, फार South, प्रेफर हा. करतात तसं. त्याच्यानंतर ह्या कानवेल आहेत. अशा बऱ्याच व्हरायटी आहेत, मी 2-2च काढलेत. नथीचे प्रकार बघा तुम्ही. ह्या नथी आपल्याकडे फक्त 299 पासून आहेत, म्हणजे 250, 299 हीच रेंज आहे याची. किती सुंदर आहे हे. अगेन खूप भारी भारी डिझाईन्स आहेत. म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडेल कोणती घेऊ आणि कोणती नको. इतके छानशी, थोडं हेवी पण आहेत, बारीकवाल्या पण आहेत. तुमच्या चॉईस प्रमाणे घेऊ शकता. बरंच कलेक्शन दिसतंय इथे रॅदर. तुम्ही हे बघा, इयर कफ आहेत. वा. आपण नेकलेस घातले, त्याच्यानंतर कान आपले कसे वाटले पाहिजे, असे भरलेले वाटले पाहिजे, हा, म्हणून कानासाठी देखील तशाच टाईपचे आपल्याकडे इयर कफ आहेत. हे केवढं मोठं हे आहे. कानाच्या मागून घालायचं. मागून ना. हा, तेच. हे बघा, अच्छा, हे पूर्ण डायमंड मध्ये हा, आहे. फुल डायमंड आहे. वा. आणि हे ह्याच्या सहित येत इथे आहे. हा, तुम्हाला Bell. इथे वरती लावायचं वरती लावा, किंवा कानाच्या मागे घालायचं तर कानाच्या मागे घाला. खूप सुंदर आहे. ह्याच्यात पण बघा केवढी भरपूर व्हरायटी व्हरायटी आहे. आम्ही असं फार 1-2 काढून दाखवतोय, पण तुम्ही इथे आलात तर तुम्हाला व्यवस्थित सगळी शॉपिंग करता येईल. सी, इवन दिस इज अ व्हेरी प्रिटी वन. हे पण किती सुंदर दिसतंय. पूर्ण कान असा भरलेला हो, दिसणार हो. ना व्यवस्थित. हो, तुम्ही मोती कलेक्शन घेतला तुम्ही हे घालू शकता, तुम्ही गोल्डन कलेक्शन घेतलं तुम्ही हे घालू शकता. नाईस. यांची रेंज कशी जाते? हे 300 पर्यंत आहे. 300, 350, 400, 500. Okay. जशी क्वालिटी आहे तसं त्याचा रेट आहे. आपल्याकडे डेली घालण्यासाठी लॉंग मंगळसूत्र 18 इंच पासून 30 इंच, 36 इंच जसं हवं तसं आहे. 100 रुपयापासून मंगळसूत्र आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते 2,000, 2,500 पर्यंत ग्रॅम प्लेटिंग मध्ये देखील मंगळसूत्र अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही अमेरिकन डायमंडचे देखील बघू शकता. अमेरिकन डायमंडमध्ये देखील खूप हेवी रेंजमध्ये, ज्यांना हेवी वाटतंय, ज्यांना हेवी कलेक्शन हवं आहे, तर आपल्याकडे हेवी कलेक्शन सुद्धा आहे. हेवी कलेक्शनमध्ये अमेरिकन डायमंडची ज्वेलरी आहे, टेम्पल ज्वेलरी आहे. टेम्पलमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शॉर्ट नेकलेस आहेत, लॉंग नेकलेस आहेत. त्याच्यानंतर गोल्डचे जसं असं असतं रिअल गोल्डसारखे वाटतात ते देखील आहेत. टेम्पल ज्वेलरीमध्ये पण भरपूर कलेक्शन आहे. ठुशीमध्ये देखील आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे. आपल्या स्वतःच्या पारंपरिक डिझाईन देखील आपल्याकडे आहे. मोती कलेक्शन आहे, टेम्पल कलेक्शन आहे, रजवाडी कलेक्शन आहे. भरपूर प्रकार, म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट आमच्याकडे, डोक्यातल्या खोप्यापासून पायातल्या पैंजणपर्यंत सर्व कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. बांगड्यांमध्ये पण आपल्याकडे भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे आणि अगदी कमी किमतीत. 250 पासून बँगल्स आपल्याकडे आहेत, ज्या खूप छान छान क्वालिटीच्या आहेत. 250च्या अशा वाटणार नाही, क्वालिटी A1 आहे. नाईस. ऍक्च्युली तिथे मोत्यांचे पण बांगड्या खूप सुंदर दिसत आहेत. हा. सो तुम्ही जसं ताई म्हणाली की तुम्ही इथे आलात तर दागिन्यांचं सगळं, म्हणजे जे तुम्हाला अपेक्षित आहे सगळं काही इथे मिळू शकतंय. आता इथे मला काही रांगोळ्याही दिसत आहे, सो आपण ह्याची सुद्धा माहिती प्रेक्षकांना देऊयात. आता ही आहे सुस्वागतम.
आता रांगोळी काढली की कोणतरी येतं आणि रांगोळी विस्कटून जातं आणि बरोबर, मग आपल्या हो. जीवाला लागतं. तर ही Correct. रांगोळी आहे, ही वॉशेबल आहे. याच्यामध्ये बऱ्याच डिझाईन आहेत. आता मी फक्त इथे सुस्वागतमची एकच ठेवली आहे. ही 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 3 फुटापर्यंत अवेलेबल आहे. या वॉशेबल आहेत आणि प्रत्येक सणाला तुम्ही वापरू शकता. कधी कोण पाहुणे येणार आहे तर आपण रांगोळी काढत बसत नाही. तुम्ही हे ठेवलं झालं. ही मॅट रांगोळी आहे. मागे हे रेक्झिन आहे, खराब होत नाही, अशीच्या अशी राहते. आणि Okay. खूप कमी रेंजमध्ये आपण ह्या रांगोळ्या देतो. 150 रुपयापासून आपल्याकडे छोटे छोटे पॅचेस अवेलेबल आहेत. आता मार्गशीर्ष महिना म्हटलं किंवा नवरात्री म्हटलं की कमळ ह्याला जास्त रिस्पॉन्स येतो. कमळ आहे, त्याच्यानंतर हे हाफ जसं उंबरठ्याच्या इथे लावायला. उंबरठ्याच्या इथे लावण्यासाठी आहे. कोणी आपल्याकडे स्पेशल पाहुणे येणार असतील तर आपण असं हे खूप सुंदर असं डेकोर करून ठेवू शकतो. वा. आणि तोरणमध्ये पण खूप डिझाईन आहेत. आता माझ्याकडे इथे एकच अवेलेबल आहे. खूप सुंदर सुंदर तोरणस देखील आपण बनवलेले आहेत. किती छान वाटतायत हे. खूप हेवी लुकचं मस्त वाटतायत. खूप हेवी लुक आहे. प्राइस याची 499 आहे. मस्त. सो हे सुद्धा घर बसल्या शॉपिंग करू शकतो. हो सर्व. फक्त कसं आहे की फोटोमध्ये थोडं लिमिटेड आपण देतो. मग आपण व्हिडिओ कॉल वगैरे प्रोव्हाइड करतो. मग व्हिडिओ कॉलमध्ये देखील तुम्ही सर्व डिझाईन पाहू शकता आणि ऑर्डर करू शकता. मस्त. सो ताईंचे 2 स्टोर आहेत. तुम्ही दादरच्या स्टोरलाही भेट देऊ शकता किंवा बोरिवलीला सुद्धा यांचं स्टोर आहे. सो बोरिवलीचा ॲड्रेस मी कंप्लीट तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता, मी दिलेला आहे. यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ॲड्रेस देणार आहे. आणि आत्ता आम्ही आहोत दादरच्या स्टोरमध्ये. सो इथे येऊन पण तुम्ही शॉपिंग करू शकता. बरं ताई, आपलं दादरच्या स्टोरचं आणि बोरिवलीच्या स्टोरचं टायमिंग काय असेल? दादर बंडेला बंद असतं आणि बोरवलीचं देखील आता आपण प्रत्येक दिवशी चालू आहे. ओके. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दोन्ही शॉप चालू असतात. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत, 8-8:30 पर्यंत. आणि ऑनलाईन शॉपिंगसाठी कधी संपर्क साधू शकतो? त्याच टायमिंग मध्ये करू शकतो? ऑनलाईन साठी तुम्ही कधी करू शकता. फक्त टायमिंग असणार आहे 6 वाजेपर्यंत. त्यानंतर स्टाफ घरी जातो. तर 6 वाजेपर्यंत, सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तुम्ही कधीही ऑनलाईन साठी फोन करू शकता किंवा फोटो मागू शकता किंवा बिझनेसची आयडिया घेऊ शकता. ग्रेट. तर मंडळी, ताईंचा आणि त्यांच्या टीमचा नंबर मी स्क्रीनवर देते आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. सो तुम्हाला सुद्धा जर रिच क्रिएशन या स्टोरला भेट द्यायची असेल तर दादर स्टेशनपासून हार्डली 2 to 4 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे. कुठे तर दादर स्टेशनला वेस्ट साईडला तुम्हाला बाहेर यायचं आहे. वेस्ट साईडला टुवर्ड्स नक्षत्र मॉलची जी गल्ली आहे, त्या गल्लीत आल्यानंतर आयडल बुक डेपो दिसेल. आयडल बुक डेपोच्या समोरची जी गल्ली आहे, ज्याला छबिलदास गल्ली असं म्हणतात, खूप फेमस लँडमार्क आहे. छबिलदास गल्लीत आलात तर इथे लगेचच रिच क्रिएशन नावाचा स्टोर तुम्हाला दिसणार आहे. शॉप नंबर 11. शॉप नंबर 11. पूर्ण ॲड्रेस मी स्क्रीनवर देतीच आहे आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा. आणि यांचं लोकेशनचं सुद्धा गुगल मॅप्सची लिंक मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. थँक्यू सो मच सपनाताई फॉर इन्व्हायटिंग. मला खूप छान वाटलंय कलेक्शन, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे ते महिलांना जे तुम्ही मोटिवेट करताय ना, म्हणजे मी एवढ्या वर्षांपासून काम करते, त्यामुळे मलाही ते खूप असं मोटिवेटिंग वाटलं की प्रत्येक महिलेने बाहेर पडून काही ना काहीतरी केलंच पाहिजे. आय थिंक हे मोटिवेशन मी जसं घेतलंय तसं तुम्ही सुद्धा घेणं गरजेचं आहे. सो व्यवसाय असू देत, शॉपिंग असू देत, तुम्ही आवर्जून या आणि रिच क्रिएशनला कनेक्ट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.